पंतप्रधान मोदींकडून हिमाचल आणि पंजाबमधल्या पूरग्रस्त भागाची पाहणी। पंजाबमध्ये पाऊस आणि पुरामुळे सर्वात जास्त नुकसान। अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली। नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा 7वा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित। राज्यामधील 91,65,156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 1,892 कोटींचा निधी वर्ग होणार। प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये बैठक संपन्न। महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला नवीन दिशा देण्यासाठी बैठक। चिपळूणमध्ये कोकण विभागीय सहकार प्रशिक्षण केंद्र स्थापन केलं जाणार। लालबागचा राजा मंडळ हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार। हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवल्याचा मंडळाचा आरोप। तर समुद्राला भरती आल्यामुळे राजाचं विसर्जन विलंबानं। लालबागच्या राजा मंडळाचं स्पष्टीकरण। बिझनेस हाऊसचा मंडळावर पगडा बसायला लागला तर गणपती गरबा खेळण्याची वेळ येईल। गणेश मंडळांसाठी चिंतेचा विषय। लालबाग राजा गणेश मंडळाच्या जाहिरातीवरून संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणांचा काँग्रेससह इतर राजकीय पक्षांना धक्का। काँग्रेससह इतर अनेक पक्षाच्या शेकडो महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा रवी राणांच्या पक्षामध्ये प्रवेश। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये 8 आरोपींना अटक। अद्याप 5 आरोपी फरार। पुणे पोलिसांची माहिती। यश पाटील, अमन पठाण, अमित पठोळे, सुजल मेळगुळ यांची हत्या प्रकरणामध्ये याचा सहभाग। वसई विरारचे माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवारांची हायकोर्टात धाव। मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यामध्ये पुरेसे पुरावे उपलब्ध नसताना सुद्धा अटक केल्याचा याचिकेमध्ये दावा। तर ईडीने केलेली अटक चुकीची। अनिल कुमार यांची प्रतिक्रिया। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव परिसरातील सर्व एक्सप्लोसिव्ह कंपन्यांची सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी। रोहित पवारांना लुकआउट नोटीस पाठवणार। मानहानीचा खटला दाखल करणार। बिवलकर कुटुंबाची भूमिका। तर शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाला मुंबईमध्ये 15 एकर जमीन दिली। रोहित पवार यांचा आरोप। अनेक